महिला आरक्षण विधेयकावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये रणकंदन सुरू आहे। त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। विरोधकांना सरड्याची उपमा देत त्याने रंग बदलल्याचा आरोप केला। तसंच माझ्या स्तरावरच्या नेत्यानं महिला आरक्षण विधेयकावर खुली चर्चा करावी असं खुलं चॅलेंज त्यांनी दिलं। फडणवीसांच्या याच वक्तव्यावरून आता राज्याचं राजकारण तापलंय। एवढंच नाही तर वादाची लेवलही वाढली। माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। फडणवीसांच्या चॅलेंजवरून वाढली वादाची लेवल। फडणवीस साहेब, तुमचा स्तर कोणता ते सांगा मला। त्यांचा स्तर कोणता हे कळवायला पाहिजे। तुम्ही महिलांना कमी लेखता। कोणत्या लेवलच्या गोष्टी करताय तुम्ही? विरोधकांचा फडणवीसांवर जोरदार घणाघात। एवढ्या खालच्या पातळीवरती आम्ही येऊ शकत नाही। कोणासाठी तुम्ही करताय हे सगळं? महिला आरक्षण विधेयकावरनं सत्ताधारी विरोधक भिडले। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या या वक्तव्यावरून सध्या राज्यातलं राजकारण तापलंय। त्याचं झालंय असं की महिला आरक्षणाचं विधेयक लोकसभेत नामंजूर झालं आणि राज्यामध्ये फडणवीसांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं। विरोधकांमुळेच हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही। विरोधक सरड्याप्रमाणे रंग बदलतात अशी टीका करतानाच त्यांनी विरोधकांना महिला आरक्षण विधेयकावर खुल्या चर्चेचं थेट चॅलेंज दिलं। मात्र हे चॅलेंज देत असताना त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून वादाला तोंड फुटलंय। माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। फडणवीसांनी चॅलेंज दिलं आणि सुप्रिया सुळे यांनी ते स्वीकारलंही। पण यावेळी बोलताना फडणवीसांनी माझ्या स्तराचा म्हणजेच माझ्या तोडीस तोड कोणी असेल त्यांनी चर्चेला यावं असं म्हटलं होतं। त्यांचा हा टोला विरोधकांच्या जिव्हारी लागला आणि त्यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केलाय। नामदेव ढसाळांची फार सुंदर कविता होती, तू ही यत्ता कंची रे, तू ही यत्ता कंची। फडणवीस साहेब, तुमचा स्तर कोणता ते सांगा मला। तुम्ही तुमचा स्तर कसा ठरवताय? तुम्ही वर्णव्यवस्थेच्या अनुषंगाने तुम्ही श्रेष्ठ आणि मी कनिष्ठ आहे असं म्हणू इच्छिताय का? जेणेकरून मला बोलायचा अधिकार नाही असं म्हणताय? असं तुम्ही म्हणताय याचा अर्थ तुम्ही प्रणिती शिंदे आणि सुप्रिया सुळे या दोघींचा अवमान करताय। दोघीही संसदेत आहेत आणि दोघींनी तुम्हाला सांगितलं, दोघींनी उत्तरं दिली आणि दोघींच्या उत्तरांना तुम्ही नाकारता याचा अर्थ तुम्ही महिलांना कमी लेखता। पण नक्की दुःख कशाचं झालं, नक्की कुठल्या गोष्टीचा त्रास झाला, हा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। कारण खरं तर देशभरामध्ये मोदी है तो मुमकिन है ह्या प्रतिमेला तडा गेला ह्याचं दुःख झालं, की डिलिमिटेशन बिल नाही होऊ शकलं याचं दुःख झालं, की संविधान जिंकलं याचं तुम्हाला आता या ठिकाणी आत्मचिंतन करावं लागेल। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर पलटवार करताना त्यांचा स्तर कोणता असा सवाल केला। त्यावर भाजपकडनं चोख प्रत्युत्तर दिलं गेलंय। मुळात त्यांनी त्यांचा स्तर कोणता हे कळवायला पाहिजे ना। त्यांनी स्वतःला एक स्तर, स्वतःची एक लेवल स्वतःच सांगितली, ती कोणती? की मला या लेवलचा माणूस चालेल। आता त्यांनी त्या लेवलची माणसं किंवा ती लेवल काय आहे, आता भारतीय जनता पक्षामध्ये काय लेवल आहे मला माहित नाही। कोणत्या लेवलच्या गोष्टी करताय तुम्ही? लेवल माझ्या लेवल एवढं तू शरद पवारांची लेवल घ्यायला देवेंद्र फडणवीसांना 100 जन्म घ्यावे लागतात। मुख्यमंत्र्यांचा स्तर कोणी काढू नये असं मला वाटतं, कारण तिसऱ्या वेळा मुख्यमंत्री झाल्याचा इतिहास तरी कोणी प्रत्यक्षात नोंदवलेला नाही। ते स्वतःच्या गुणावर कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता केवळ आणि केवळ मेरिटवर आणि विकासाच्या जीवावर तिसऱ्यांदा लोकांना आवडून मुख्यमंत्री झालेले आहेत। देवेंद्रजी फडणवीस यांनी एकदा नाही दोनदा नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात 3 वेळेला आम्ही 100च्या वर जागा जिंकल्यात। पवार साहेबांना ते कधीही शक्य झालं नाही। त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेनं सांगितलंय की देवाभाऊचा स्तर काय आहे आणि इतरांचा स्तर काय। राहिला मुद्दा संजय राऊतांच्या स्तरचा, तर संजय राऊत कशा पद्धतीनं गटारगंगेमध्ये रोज सकाळी उठून गटारगंगेमध्ये आंघोळ करतात, त्यामुळे त्यांचा स्तर महाराष्ट्राने ओळखलेला आहे।
फडणवीसांनी विरोधकांची पातळी काढली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अरुण जेटली सारखा एक माणूस, जबाबदार माणूस, त्या लोकसभेत त्यांनी म्हटलेलं आहे, त्यांचं भाषण आहे ते रवीश कुमार यांच्या त्या एपिसोडमध्ये बघा. आणि मग देवेंद्र फडणवीसांना सांगायचंय की आज तुमच्या भाजपात अरुण जेटलींच्या पातळीचा कोणी नाही, हे देशाचं नव्हे तुमचं दुर्दैव आहे. पातळीचा इकडे प्रश्न नाहीये. पातळी एवढ्या खालच्या पातळीवरती आम्ही येऊच शकत नाही. कोणासाठी तुम्ही करताय हे सगळं? राज्य पाहिजे, देश पाहिजे, कशासाठी पाहिजे? महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत. मोदी सरकारच्या काळात नामंजूर होणारं हे पहिलं विधेयक ठरलंय. त्यामुळे भाजपला सुद्धा ही गोष्ट जिव्हारी लागली. त्यामुळेच नामंजूर झालेल्या या विधेयकावरून राजकारणात आरोप प्रत्यारोप आणि वादाची लेवल चांगलीच वाढली एवढं नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.